सरकार स्थापनेच्या घडामोडींना हा वेग आल्याचं खरं तर पाहायला मिळत आहे। लवकरच नवा मुख्यमंत्री कोण याचाही खुलासा होईल। तीनही जे ज्येष्ठ नेते आहेत ते ठरवून मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करतील। त्याआधीची ही दृश्य आज विद्यमान विधानसभेचा शेवटचा दिवस आहे। आज विधानसभा बरखास्त झाली की त्यानंतर नवं सरकार अस्तित्वात येईल आणि नवा मुख्यमंत्री हा घोषित होईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा राजीनामा दिला, त्यावेळी आपण ही दृश्य पाहतोय। तर महायुतीला जे विधानसभेमध्ये यश मिळालेलं होतं, तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सुशांत, आपण सध्या पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला राजीनामा सुपूर्द केल्याचं पाहायला मिळतंय। अगदी बरोबर आहे गौरी। थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा राज्यपाल यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला अर्थात संपूर्ण मंत्रिमंडळाचा तो राजीनामा असतो, त्यामुळे आता हे सरकार बरखास्त झालेलं आहे, मुदत संपलेली आहे। आता खऱ्या अर्थानं नव्या सरकारच्या हालचालींना वेग येणार आहे। स्पष्ट बहुमत महायुतीला आहे, महायुतीचा मुख्यमंत्री होणार। मात्र मुख्यमंत्री महायुतीमध्ये भाजपचा की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा हा प्रश्न अजूनही कायम आहे। भाजप दावा करतंय गौरी की मुख्यमंत्री भाजपचाच असेल आणि अर्थातच सर्वाधिक पसंती जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आहे। तर दुसरीकडे शिंदे गटाकडून देखील, शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर दावा केला जातोय की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, कारण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खरं तर संपूर्ण निवडणूक जी आहे ती लढली गेली आणि एकनाथ शिंदे लाडकी बहीण योजना जी आहे ती घराघरामध्ये पोहोचण्यामागे प्रमुख कारण जे आहे ते एकनाथ शिंदेंचा चेहरा। त्यामुळे एक दबाव तंत्र जे आहे ते शिंदेंच्या शिवसेनेकडून वापरलं जात आहे। तर दुसरीकडे भाजपकडून देखील, भाजपच्या नेत्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून एक दबाव तंत्र वापरलं जात आहे। कालच आपण बघितलं अनेक मंदिरामध्ये होम हवन करण्यात आले, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशा आशयाचे होम हवन होते। सर्व शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांनी आणि महत्वाच्या नेत्यांनी हे होम हवन केले होते। तर दुसरीकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून देखील भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे फलक जे आहेत ते नागपूर असेल, मुंबईतील काही भागात जे आहेत ते लागले होते। त्यामुळे आता खरा प्रश्न येतोय की मुख्यमंत्र्यांनी आता राजीनामा दिलाय, नवीन मुख्यमंत्री कोण आहे, कारण येत्या आठवड्याभरात खऱ्या अर्थानं हालचाली ज्या आहेत त्या सुरू होतील। आपण जर बघितले असाल तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार मनीषा कायंदे त्या देखील राजभवनावर गेलेल्या आहेत। त्यासोबत मंत्री दीपक केसरकर ते देखील राजभवनात आहेत एकनाथ शिंदे यांच्यासोबत। तर भाजपकडून देवेंद्र फडणवीस हे स्वतः आतमध्ये आहेत। त्यामुळे आता अर्थात राजीनामा दिलेला आहे एकनाथ शिंदे यांनी। आता हालचाली कशा वेगाने होत आहेत ते पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। एकनाथ शिंदे गटाकडून गटनेता नेमलेला आहे, भाजप आपला गटनेता कधी नेमणार आहे, कारण गटनेता निवडीसाठी अर्थात आमदारांची बैठक जी आहे ती घ्यावी लागते, आमदारांना बोलावं लागतं। आता भाजपच्या आमदारांना अद्याप तरी बैठकीचा कोणताही निरोप गेलेला नाही। त्याचं मुख्य कारण म्हणजे जो निर्णय व्हायचा आहे तो केंद्रात होणार आहे। हा केंद्रात निर्णय झाल्यानंतरच भाजपच्या आमदारांची एक बैठक होईल आणि भाजपकडून गटनेता जो आहे तो निवडला जाणार आहे। सुशांत, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा।